आम्ही विधान परिषद व विधानसभेसाठी नवी वास्तू उभारण्याचा विचार करत आहोत आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जे स्कूल ऑफ आर्ट्स कॉलेजच्या समारंभावेळी केलं होतं। त्यानंतर फडणवीसांनी देखील महाराष्ट्राला नवं विधान भवन मिळणार असल्याचं वक्तव्य केलं। एका खासगी इमारतीच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहिलेले फडणवीस अतुल भातखळकर यांचे पुत्र सौमित्र भातखळकरांचा संदर्भ देत म्हणाले की नवं विधान भवन उभारण्याचा विचार केल्यानंतर तुम्ही जी इमारत तयार केली आहे तशीच वास्तू आमच्या डोळ्यासमोर येईल। सोबतच नव्या 360 आमदारांना सामावून घेण्यासाठी आपल्याला नवीन इमारत आवश्यक असल्याचं देखील फडणवीसांनी बोलून दाखवलं। थोडक्यात महाराष्ट्रात नवं विधान भवन होणार हे जवळपास निश्चित समजलं जातंय। तशा हालचाली देखील सुरू झाल्यात। पण खरंच नव्या विधान भवनाची महाराष्ट्राला गरज आहे का? आहे तर का? आणि नव्याने आमदार वाढणार सांगितलं जात आहे, तर किती आमदार वाढतील व कधी, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। तर नव्याने आमदार वाढणार या गोष्टीचं मूळ आहे ते मतदारसंघ पुनर्रचनेत। मतदारसंघ पुनर्रचना काय आहे, ती कधी होणार हे अगोदर समजून घेऊयात। ठराविक लोकसंख्येसाठी ठराविक लोकप्रतिनिधी हे आपल्या संसदीय कार्यप्रणालीचं सूत्र राहिलंय। यानुसारच जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा 1952च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या एकूण खासदारांची संख्या 489 इतकी होती। त्यानंतर ती 494, त्यानंतर 520, 543 इतकी झाली। महाराष्ट्राच्या विधानसभेचं देखील असंच। 1962च्या पहिल्या निवडणुकीवेळी महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आमदारांची संख्या होती 264, ती 270 झाली, त्यानंतर ती 288 झाली। आता या आमदार खासदारांच्या संख्या वाढण्याचं कारण काय, तर पुनर्रचना आयोग किंवा परिसीमन आयोग। भारतीय संविधानाच्या कलम 81 आणि 82 नुसार मतदारसंघ परिसीमन आयोगाची तरतूद करण्यात आली आहे। विधानसभा व लोकसभेचा मतदारसंघ निश्चित करणं हे आयोगाचं काम असतं। सोबतच कोणते मतदारसंघ राखीव होतील याची जबाबदारी देखील हाच आयोग पार पडतो। या आयोगाला न्यायालयात आव्हान देता येत नाही। अर्थात परिसीमन आयोग किंवा मतदारसंघ पुनर्रचना आयोग मतदारसंघ पुनर्रचनेबाबतची सर्वोच्च संस्था आहे। इतिहासात 1952, 1963, 1973 आणि 2002 साली अशी 4 वेळा मतदारसंघ पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली। दर 10 वर्षांनी जनगणना झाल्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना व्हावी अशी घटनेत तरतूद होती। त्याप्रमाणे पहिल्या 30 वर्षात 52, 62 आणि 73 साली मतदारसंघांची पुनर्रचना देखील करण्यात आली। मात्र पुढे 42व्या घटनादुरुस्तीने हे 2001 पर्यंत लोकसभा व विधानसभाचे जे मतदारसंघ आहेत 1973च्या रचनेप्रमाणेच राहतील अशी तरतूद केली। 2002 मध्ये परत घटनादुरुस्ती करून 2026च्या नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेपर्यंत मतदारसंघांची पुनर्रचना करता येणार नाही आणि तोपर्यंत हेच मतदारसंघ कायम राहतील असं सांगण्यात आलं। पण 2002 साली जी पुनर्रचना झाली त्यात आमदार खासदारांची संख्या वाढवण्यात आली नव्हती, तर फक्त लोकसंख्येनुसार मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली होती। आता मात्र जो पुनर्रचना आयोग येईल त्यामध्ये आमदार खासदारांची संख्या वाढेल आणि याच दिशेने केंद्राच्या हालचाली सुरू झाल्यात। यासाठी सर्वात पहिली गोष्ट करण्यात आली आहे ती म्हणजे नवी संसद बांधण्यात आली आहे। या नव संसदेत लोकसभा सदस्यांसाठी 888 जागांची व राज्यसभा सदस्यांसाठी 384 जागांची तरतूद करण्यात आली आहे। 1973 पासून खासदारांच्या संख्येत वाढ झालेली नाहीये। ही वाढ विचारात घेऊनच जागांची तरतूद करण्यात आली आहे। दुसरीकडे महिला आरक्षण देखील पुनर्रचना आयोगानंतर अंमलात येईल असं सांगण्यात येते। 33% महिलांना राखीव जागा राहतील, ते देखील पुनर्रचना झाल्यानंतरच। आता मुद्दा येतो की ही पुनर्रचना कधी होईल, तर मतदारसंघ पुनर्रचना करण्यासाठी जो बेस आवश्यक असेल तो जनगणनेचा। 2026 साली पुनर्रचना आयोग गठीत होईल असं सांगण्यात आलंय, तर 2021ची जनगणना न झाल्याने ती 2025 ते 2026 मध्ये होईल असंही सांगण्यात आलंय। म्हणजेच 2026 साली मतदारसंघ पुनर्रचना आयोग गठीत होईल व या आयोगाने सुचवल्याप्रमाणे आमदार खासदारांची संख्या वाढेल। पण हे सगळं 2029च्या निवडणुकांमध्ये होईल का, तर नाही। यासाठी आपल्याला इतिहास तपासावा लागतो। 2026 साली मतदारसंघ पुनर्रचना आयोग गठीत झाला आणि 2029 साली तो लागू झाला असं होण्याची शक्यता फार कमी आहे। आणि याचं कारण मतदारसंघ पुनर्रचनेसाठी लागणारा वेळ। पहिल्यांदा मतदारसंघ पुनर्रचना करण्यासाठी परिसीमन आयोग तयार केला जातो। सुरुवातीला आपण बोलल्याप्रमाणे या आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येत नाही। त्यामुळे आयोग आपल्या अधिकार क्षेत्रात न्यायिक समिती तयार करत असतं। स्थानिक पातळीवरून फीडबॅक मागवले जातात। पुनर्रचना कशी असावी, कोणते भाग असावेत याचा लोकसंख्येचा, भौगोलिकतेचा भाग पडताळून पाहिला जातो। त्यासाठी वेगवेगळ्या विभागाकडून रिपोर्ट मागवले जातात। एखाद्या कोर्टामध्ये ज्याप्रमाणे सुनावणी चालू असते त्याप्रमाणेच परिसीमन आयोगात प्रत्येक मतदारसंघाबाबत सुनावणी चालते। ही प्रोसेस बरीच वेळखाऊ असते। त्यानंतर परिसीमन आयोग ड्राफ्ट तयार करतं। त्यानंतर पुन्हा या ड्राफ्टच्या बाबतीत असणाऱ्या विविध विभागांच्या शंका मागवल्या जातात। त्यावर पुन्हा एकदा सुनावणी होते व अंतिम ड्राफ्ट तयार होत असतो। आता 2002 साली मागील पुनर्रचना आयोगाने काम सुरू केलं होतं। त्यांनी ही सर्व प्रोसेस करून अंतिम ड्राफ्ट देण्यासाठी सुमारे 6 वर्षांचा वेळ घेतला होता। म्हणजेच 2008 साली हा ड्राफ्ट आला
आणि 2009च्या निवडणुकांमध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाली होती. आता लोकसंख्येचे आकडे मिळवणे, त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना आयोग गठीत करणं आणि महिला आरक्षणासहित सर्व सोपस्कार पूर्ण करणं यासाठी किमान 5 वर्षांचा काळ लागू शकतो. म्हणजे 2026 साली आयोग गठीत झाल्यानंतर 2029च्या निवडणुकीत तो लागू न होता 2034च्या निवडणुकीत तो लागू होऊ शकतो. म्हणजेच महाराष्ट्रातल्या आमदारांची संख्या जरी वाढणार असली तरी ती वेळ 2034 मध्ये येऊ शकते. आता पाहूया महाराष्ट्रात किती आमदार वाढू शकतात. आता जे आकडे प्रसिद्ध होत असतात ते अंदाजेच प्रसिद्ध केले जातात. ठराविक लोकसंख्येमागे ठराविक लोकप्रतिनिधी हा निकष विचारात घेऊन हा अंदाज लावण्यात येतो. पण सर्वसाधारणपणे 1/3 लोकप्रतिनिधींची संख्या वाढेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. म्हणजेच खासदारांची एकूण संख्या 750 ते 800 होऊ शकते, तर महाराष्ट्रातल्या आमदारांची संख्या 360 इतकी होऊ शकते. याच सूत्रानुसार राज्यसभा व विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या देखील वाढवली जाईल. कधी आणि कोणत्या पद्धतीने ही संख्या वाढेल हे आपण पाहिलं. आता मुद्दा महाराष्ट्राच्या नव्या विधान भवनाचा. तर यापूर्वी महाराष्ट्राची विधान भवनाची इमारत होती, म्हणजे सध्याची पोलीस मुख्यालयाची इमारत. याच इमारतीला कौन्सिल हॉल म्हणून ओळखलं जायचं. इथे आमदारांना बसण्यासाठी पुरेशी जागा नव्हती, त्यामुळे 1974 साली विधान भवनाची नवी इमारत बांधण्याचा प्रस्ताव समोर आला. वसंतराव नाईक व शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकारातून 27 मे 1974 रोजी विधान भवनाच्या इमारतीचं बांधकाम सुरू झालं. दरम्यानच्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडत गेल्या. आणीबाणी, जनता पक्षाचं सरकार, पवारांचा पोलत कार्यक्रम अशा घडामोडी घडत बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्या काळात विधान भवनाची नवीन इमारत तयार झाली. 19 एप्रिल 1981 रोजी नऊवारी नेसून खुद्द इंदिरा गांधी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या व या दिवसापासूनच महाराष्ट्राला नवं विधान भवन मिळालं. आज आपण पाहतो ते हेच विधान भवन. आता नवं विधान भवन बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्यात, पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल तो जागेचा. नव्या इमारतीसाठी लागणाऱ्या जागेचा विचार करता हे नवं विधान भवन कसं असेल यापेक्षा जास्त उत्सुकता ते कुठे असेल याची असेल, कारण जागेवरूनच मोठं राजकारण रंगताना आपल्याला दिसू शकतंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.